ओके. लास्ट लेक्चरला आपण जो ॲप्लिकेशन वर्डप्रेसमधली जी आपण वेबसाईट बनवतोय, त्याच्यामध्ये आपण जे कस्टमाइज फील्ड आहे, ते कस्टमाइज फील्ड बघणार आहे. आज कस्टमाइज फील्डचं आपलं लास्टचं लेक्चर असेल. याच्यामध्ये आपण ते कस्टमाइज फील्डचा जो सेक्शन आहे, तो पूर्णपणे कंप्लीट करणार आहे. स्क्रीन शेअर केलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही डाऊट विचारू शकता तोपर्यंत. तुम्ही जर ट्राय केले असेल वर्डप्रेसवरती काम करायचं वेबसाईटवरती, तर काही डाऊट असतील तर डाऊट विचारू शकता. सर वर्डप्रेसचे 2 डोमेन आहेत का? ORG प्लस म्हणजे .com वगैरे असं? हां, त्यातलं जे ORG जे आहे ना, ते ओरिजिनल आहे किंवा ऑफिशियल आहे असं आपण म्हणू शकतो. .com जे आहे ना, ते एक ते सुद्धा म्हणजे काय म्हणू शकतो, एक ऑथेंटिक आहे वर्डप्रेसच्या डेटा किंवा वर्डप्रेसबद्दलचे तुम्हाला जे काही फीचर्स वगैरे ते सांगण्यासाठी. बट जे ऑफिशियल आहे वर्डप्रेसचं ते wordpress.org आहे. आणि wordpress.com हे मग आपण प्रोजेक्टसाठी कोणतं यूज करायचं सर? .com की ORG? प्रोजेक्टसाठी wordpress.org यूज करायचा. ठीक आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके. हे बॅकएंडमध्ये आलोय आपण आणि बॅकएंडमध्ये आल्यानंतर आता सध्या आपली साईट आहे ती अशी दिसते. ओके. सो याचा आपण कस्टमाइज फील्ड बघत होतो. इथे कस्टमाइजचा ऑप्शन आहे. सो कस्टमाइज फील्डमध्ये आपण कस्टम होम पेज पर्यंत आलो होतो. आता ह्याच्या खालच्या फील्ड्स आहेत ते आज आपण पाहणार आहे. आणि एवढ्या पाहिल्यानंतर आपलं कस्टमाइज सेक्शन जो आहे ना तो कम्प्लीट. तर फुटर पाहूयात आपण. इथे फुटर आहे बघा. टेस्ट 1, परत इमेज आहे, व्हिडिओ आहे आणि ते अजून एक कॉलम आहे टेस्ट हेडचा, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर तुम्ही कसं करणार? एका नवीन टॅबमध्ये मी ओपन करतो आपली साईट. आता बघा किती कॉलम लेआउट आहे सध्याला. कॉलम 1, कॉलम 2 टेस्ट हेडचा जो आहे तो, जिथं व्हिडिओ आहे ती कॉलम 3 आणि जिथं टेस्ट टेस्ट लिहिलेलं आहे ते कॉलम 4 आहे, बरोबर. सो 4 कॉलमचा लेआउट आहे. आता ह्या 4 कॉलमच्या लेआउटला तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या जे आपण सेक्शनमध्ये गेलेलो आहे फुटरमध्ये, तिथे तुम्ही येऊन तो चेंज जो आहे तो करू शकता. इथे आपण आलो फुटरच्या लेआउटमध्ये. आता मला इथे बघा एक मोठा लॉंग सेक्शन आणि 2 सेक्शनचा करायचा. जर मी हा सिलेक्ट केला तर फुटरमध्ये त्यानुसार चेंज होईल. बघा 3 कॉलमचा लेआउट फक्त सेट होते, बरोबर. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, बरोबर. याच्यामध्ये बघा जो पहिला कॉलम आहे तो मोठा आहे. बाकीचे 2 कॉलम जे आहेत ते छोटे आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे लेआउट घेऊ शकता. याच्यामध्ये सेकंड ऑप्शन आहे पहिला छोटा, दुसरा मोठा लेआउट, दुसरा मोठा कॉलम आहे, तिसरा छोटा आहे. अगेन पहिले 2 छोटे आहेत,
थर्ड वाला मोठा कॉलम आहे. इथे 4 सेम साईज आहे. आपला जो पहिल्यांदा आपण सेट केला होता ना 4 कॉलम वाला तो हा होता. ओके. याच्यामध्ये तुम्ही 2 मधले छोटे आणि कडेचे 2 मोठे असं पण तुम्ही सेट करू शकता. हे अशा पद्धतीनं दिसेल. ओके. सो मी आता पब्लिश करतो आणि तुम्ही इथं बघू शकता. ओके. त्याच्यानंतर फुटर सेक्शन झाला आपला. बाकी याच्यामध्ये काय नाही. डिस्प्ले वेव्ह बिफोर फुटर. आता इथं वेव्ह आहे ती दाखवायची का, तर नाही दाखवायची म्हणलं तर ती वेव्ह निघून जाईल. सिंपल फुटर आला, एकदम प्लेन लाईन. जर तिथं वेव्ह दाखवायची, वेव्ह म्हणजे काय, थोडस एक असं ब्रेक झालेलं दिसतंय. हे बघा, हे जे आहे ना अशा पद्धतीला वेव्ह म्हणतात, की थोडंसं फुटरमध्ये चेंज वगैरे तुम्हाला दाखवायचं असेल तर ते तुम्ही इथे दाखवू शकता. आणि खाली बघा की कॉपीराइट टेक्स्ट सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता, जसं की ऑल राईट्स रिझर्व. हे हा जो टेक्स्ट आहे ना हा सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता. ऑल राईट रिझर्व एनएमडी म्हटलं की इथे खाली चेंज होते बघा, ऑल राईट्स रिझर्व एनएमडी. आणि ही जी वेव्हचा फुटर आहे ना तो काही चांगला वाटत नाही, त्यामुळे त्याला मी क्लोज ठेवतो आणि पब्लिश म्हणतो. ठीक आहे. सो हा झाला आपला फुटरचा सेक्शन. त्याच्यानंतर येतो 404 पेज. 404 पेज तुम्हाला माहिती आहे 404 काय असतं? एससीओचे लेक्चर झाले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं असेल 404 पेज. कोण सांगेल 404 पेज काय असतं? पेज नॉट फाउंड याला म्हणतो आपण. पेज डॉट फॉर्म म्हणजे सर ते पेज अवेलेबलच नसतं आपल्याला, की वेबसाईट वरती पेज अवेलेबल नसतं. ज्या ऍड्रेस वरती आपण गेलेलो आहे किंवा जो URL आपण टाकलेला आहे वेबसाईट वरती तो अवेलेबलच नसतो, तर त्याला म्हणतो आपण 404 एरर. असेच एररचे टाइप्स आहेत अजून. 500 पेज तर तुमच्या वेबसाईट वरती आहे किंवा सर्व्हर वरती आहे, बट ते दिसत नाही. ओके. तरी पण ते दिसत नाही, तर त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हर एरर. पेज अवेलेबल असतं त्या ऍड्रेस वरती, बट ते सर्व्हर कडनं येत नाही. सर्व्हर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो किंवा सर्व्हरची लाईट गेलेली असते, काहीतरी विषय असतो किंवा डेटा सेंड होण्यामध्ये सर्व्हर कडून काहीतरी प्रॉब्लेम येतो. इंटरनेटचा इश्यू असू शकतो तिथं सर्व्हर वरती. ठीक आहे. सो 500 म्हणजे सर्व्हर एरर. म्हणजे सर 500 युजर साइड असतो की सर्व्हर सर्व्हर साइड? साईड असतो. सर्व्हर साईड तुमच्या वेबसाईट वरती तुम्हाला सपोज 500 एरर दिसत असेल तर समजायचं की आपलं इंटरनेट, आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. साईट सुद्धा अवेलेबल आहे, बट आपल्याला ती दिसत नाही कारण की सर्व्हर आपल्याला ती साईट प्रोव्हाइड करू शकत नाही. येते लक्षात? हो. हा. असंच अजून एरर्स आहेत जसं की 200. तर ह्याला काय म्हणतात? 200 म्हणजे ओके. आता सर्व्हर वरून तुमची फाईल आली, सर्व्हर वरून तुमचं पेज दिसलं, पेज लोड झालं, ते सर्व्हरला कळलं पाहिजे का नाही? हो. त्यामुळे काय होतं की तुमच्या ब्राउझरवरती पेज लोड झाले हे सर्व्हरला कसं करणार, तर काय करतं आपलं ब्राउझर आहे का ना, एक रिस्पॉन्स पाठवतो सर्व्हरला की तुम्ही जो पाठवलेला डेटा आहे तो सगळा इथं लोड झालाय प्रॉपरली. तर तो रिस्पॉन्स काय असतो 200.
200 हा रिस्पॉन्स जेव्हा ब्राउझर तुमच्या सर्व्हरला पाठवेल त्यावेळेस समजायचं की तुमच्या इथे सगळं जे लोड झाले प्रॉपरली ते सर्व्हरला समजलं. ओके. ठीक आहे. सो हे काही एरर्स असतात. हे तुम्हाला एरर्स किंवा हे काही मेसेज कोड असतात जे तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके. एकच मिनिट. ओके. सो त्याच्यानंतर तर हे आहे आपलं 400चं पेज. आता आपण परत जाऊया आपल्या डेव्हलपमेंट साईडकडे. ओके. आता इथे बघा हे तुमचं 400चं पेज आहे. आता ते कसं ओळखायचं तर तुमच्या साईटवरती सपोज आता असा एखादा URL मी टाकला इथे की टेस्ट मी किंवा काय समथिंग असा, तर हा URL आहे का आत्ता पेजवरती? नाहीये. तर हे पेज जेव्हा मी लोड करेन त्यावेळेस 404चं पेज ओपन होणार का? कारण की जो URL मी टाकलेला आहे आत्ता ब्राउझरमध्ये तर तो अवेलेबल नाहीये. मी असंच काहीतरी रॅन्डम टाकले, बरोबर? तर मी ते एंटर म्हणतो. आलं का 404चं पेज? काही एरर आली कारण की तुम्ही जे टाकलेला URL आहे ब्राउझरमध्ये तो अवेलेबल नाही. प्रत्येक साईटला तसं असतं का? तर हो. आपल्याकडे कार देखोची साईट आहे बघा. इथे एक साईट आहे आणि ह्या साईटवरती मी टाकतो काहीतरी असं रॅन्डम URL टाकतो, एंटर करतो, तर हे 404चं पेज आहे, बरोबर? सॉरी वी कांट फाइंड दिस पेज यू आर लुकिंग. ओके. आता ह्याचा लेआउट जो आहे ना तो त्यांनी अशा पद्धतीने ठेवलेला आहे. कार आहे, ती कार पळते, माग सन आहे. ओके. सो अशा पद्धतीचं त्यांनी ठेवलेलं आहे. आपल्या केसमध्ये कसं आहे ते पेज तर ते असं आहे. आता हे पेज आपल्याला मॉडिफाय करायचं आहे, तर ते मॉडिफाय करायचा ऑप्शन जो आहे तो आपल्याला इथे मिळतो. ओके. आता 404 पेजचा बॅकग्राऊंड कलर कसा असावा? तर ह्यात व्हाईट दिलेलं आहे, तर आपल्याला व्हाईट नकोय, आपल्याला दुसरा कलर पाहिजे सपोज, तर तुम्ही तो चेंज करू शकता. जसं की मला ब्ल्यू कलर पाहिजे. मी पब्लिश म्हणतो आणि इथं रिफ्रेश करतो, तर तुमच्या 404 पेजचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ब्ल्यू होऊन जाईल. अजून काय काय चेंजेस तुम्ही करू शकता? तर इथे एक इमेज आहे 404ची, ती इमेज तुम्ही यूज करू शकता. जर ही इमेज तुम्ही रिमूव्ह केली आणि पब्लिश केलं तर तुमचं तिथून ती इमेज जाणार आहे, फक्त मेसेज दिसणार आहे तिथे, सी उप्स पेज नॉट फाउंड. ओके. सो तुम्ही तिथे इमेज परत सिलेक्ट करू शकता 400ची. तर इथे 404ची इमेज जी आहे ती नाही, आपल्याला डाउनलोड करावी लागेल. हे बघा, तर अशा पद्धतीच्या इमेजेस आहेत. तुम्ही जी इमेज तुम्हाला चांगली वाटते ती तुम्ही
टाकू शकता. अं, इथं आपण PNG टाकूयात. इथं एक इमेज आहे, पाहूया ही PNG आहे का कसली आहे ते. एखादी इमेज तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. ओके, आणि इथं तुम्ही ती अपलोड करू शकता. ही बघा, इथं अपलोड करायचंय, सिलेक्ट फाईल म्हणायचंय, 404 ची इमेज जी आहे ती अपलोड होईल. तुम्हाला अल्ट टेक्स्ट टाकायचं आहे, अल्ट टेक्स्ट टाका, 404 एरर कोड इमेज चूज. सर कस्टम पेजेस पण असू शकतात का 404 चे? हा, आता जे आपण बनवतोय ते कस्टम पेजच आहे ना, हे पेज आहे ना 404चं. हो हो. सो आपण हे पेज बनवतोय ना, हे कस्टम पेज आहे. इथं तुम्ही काही टाकू शकता, खूप मोठा मेसेज टाकू शकता, तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, तुम्हाला जे हवंय ते तुम्ही ह्या पेजवरती टाकू शकता. अजून इथे बघा चेंज आहेत, हे मेसेज आहेत, हे चेंज तुम्ही करू शकता. आणि बॅक टू होम पेज, ब्लॅक बटन पाहिजे का ग्रीन पाहिजे, जसं होईल. आता इथं बॅक ब्लॅक आहे तर त्याला आपण ग्रीन केलं. पब्लिश म्हणायचं, आणि रिफ्रेश करायचं, झालं ग्रीन इथे. ओके, सो हे होतं आपलं 404चं पेज. त्याच्यानंतर मेनूज येतात. ओके, मेनूज तुम्ही इथून सुद्धा हँडल करू शकता. ओके, बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की इथून मेनू प्रॉपरली हँडल होऊ शकत नाही, कारण जर मेनू मोठा असेल तर. ओके, ह्यांनी इथे फीचर दिलेलं आहे, पण इथून प्रॉपर हँडल होत नाही. जसं की इंटेरियर मेन मेनू तुम्हाला टाकायचं, पण तिथं पेजेस वगैरे दिसत नाहीत सगळे. ओके, तर तुम्ही कसं करू शकता, मेनू तुम्हाला हँडल करण्यासाठी तुम्ही नेहमी अपीअरन्सचा हे कस्टमाइजच्या सेक्शन मध्ये इथे बघा खाली आहे मेनूज म्हणून, नेहमी ह्या मेनू सेक्शनचा वापर करायचा. त्यांनी कस्टमाइज सेक्शन मध्ये पण मेनू दिलेला आहे, बट तो वापरायचा नाही, कारण की तिथून प्रॉपर कंट्रोल जे आहे ते भेटत नाही. जसं की आता इथे कंट्रोल भेटतंय, इथे माझा इंटेरियर मेन मेनू आहे आणि मला लेफ्ट साईडला सगळे पेजेस वगैरे पण दिसत आहेत की माझे पेजेस कोणते आहेत. ओके, सर्च कोणतं आहे, हे बघा, पोस्ट कोणते आहेत, कस्टम लिंक्स मी टाकू शकतो, कॅटेगरीज टाकू शकतो. सो मला इथं जास्त ऑप्शन मिळत आहेत मेनूज मध्ये. ओके, सो मेनू नेहमी इथूनच क्रिएट करावा. ओके, सो आता आपण कस्टमाइज शिकतोय, हे मेनूचं सेक्शन ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. ओके, सो इथे तुमचं आता इथे मेनू आहे, इथून इथे तुम्ही काय काय करू शकता. इथे थोड्याशाच गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत. जेव्हा तुम्ही मेनूज वरती क्लिक करणार, तुमच्या मेनू वरती येणार, तुम्ही इथे एखादा नवीन टाकू शकता. ऍड आयटम म्हटलं, ऍड आयटम म्हटल्यानंतर मग तुम्हाला इथं त्या लिंक्स वगैरे पेजेस वगैरे येतात. ओके, सो मी इथं काय करतो, इथे कस्टम लिंक टाकतो, लिंक टेक्स्ट टाकतो, न्यू टेस्ट मेनू. ओके, आणि त्याची हॅशटॅग लिंक देतो, कारण की त्याला लिंक नाहीये कोणतीही, आणि ऍड मेनू म्हणतो. इथे बघा खाली न्यू टेस्ट मेनू नावाने मेनू आलेला आहे, याला मी पब्लिश म्हणतो आणि एकदा मी जाऊन रिफ्रेश करतो. आता इथे बघा न्यू टेस्ट मेनू ची जी लिंक आहे ती इथे आलेली आहे. होम पेज वरती जाऊयात आणि पाहूयात. होम सर्व्हिसेस, अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, ब्लॉग, होम इम्प्रुव्हमेंट, न्यू टेस्ट मेनू.
सो अशा पद्धतीनं तुम्ही इथं मेनूज करू शकता. डिलीट वगैरे सगळे ऑप्शन तुम्हाला आहेत तिथे. इथून तुम्ही डिलीट पण करू शकता. एखादा नको पेज असेल तर रिमूव्ह करू शकता. जसं की मला अबाउट असतं पेज नकोय आता, तर मी रिमूव्ह करतो आणि पब्लिश म्हणतो. सो पब्लिश केल्यानंतर हे अशा पद्धतीनं दिसेल इथे. अबाउट असची लिंक जी आहे ती इथून गेलेली असणार. ओके. सो मेनू इथून तुम्ही छोटे मोठे चेंज करण्यासाठी वापर करा, बट मी नेहमी सजेस्ट करतो की मेनू तुम्ही इथूनच वापर करायचा. इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स मिळतात. प्रॉपरली मेनू जो आहे तो हँडल होतो. मोठे मेनू सुद्धा इथून तुमचे हँडल होतात. ओके. सो त्यांनी तो ऑप्शन दिलाय. ठीक आहे. डिपेंड्स ऑन यू, तुम्ही कसा त्याचा यूज करताय. ओके. आता त्याच्यानंतर येतं विजेट्स. विजेट्स मध्ये काय काय येतं? फुटर लार्ज विजेट, फुटर विजेट 1, फुटर विजेट 2 आणि फुटर विजेट. आता हे सगळं फुटरशी रिलेटेड आहे. हे बघा. इथे 4 सेक्शन आहेत फुटरचे 1, 2, 3, 4. मग ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला टाकायच्यात त्या तुम्हाला तिथं विजेटमध्ये ज्या आहेत त्या दिसणार आहेत. जसं की विजेट 1 मध्ये मी येतो आणि इथं मी गॉट इट म्हणतो आणि एडिट म्हणतो. इथे मी टाकतो YouTubeची दुसरी लिंक. मी इथं येतो YouTube वरती. ओके. YouTube वरती आलो. YouTube वरती आल्यानंतर सपोज मी यातली एखादी व्हिडिओ घेतली, लॉंग ड्राईव्ह. ओके. आणि याला मी सिम्पली शेअर म्हटलं आणि कॉपी लिंक केली. इथे यायचे, मला कॉपी केलेली लिंक फक्त मला पेस्ट करायची आणि एम्बेड म्हणायचं. ओके. मी याला पब्लिश म्हणतो आणि पब्लिश केल्यानंतर मला एकदा यायचं इथे आणि रिफ्रेश करायचं. ओके. रिफ्रेश केल्यानंतर तुमचं जे पेज आहे ते इथे आलेलं आहे. ओके. इथे टेस्ट 2 मध्ये तुमचं जे सेक्शन चेंज झालेलं आहे, आपण गाणं जे सेट केलं होतं YouTube ते इथं आलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही फुटरमध्ये पण चेंजेस जे आहेत ते करू शकता. सगळ्या फुटरची गोष्ट सेमच आहे. आता काय काय टाकू शकता तुम्ही ते पण तुम्हाला एकदा माहित पाहिजे. जसं की इथे बघा, YouTubeची व्हिडिओ टाकू शकता, बटन टाकू शकता, इमेजेस आहे, टेबल्स आहे, AI क्रिएटर कॉन्टेंट आहे. कोणी हँड रेज केला का? हा विचारा. हॅलो सर. हा विचारा. फुटर मध्ये सिटीची ड्रेस कुठे टाकायचे आपण, म्हणजे फुटर मध्ये टाकली पाहिजे का वर हेडरला? हा, फुटरमध्ये लिंक्स टाकायच्यात का? नाही नाही, सिटी आहे कॉल टू ऍक्शन साठी जे काय असेल आपला डेटा, हम्म हम्म. तो कुठे दिला पाहिजे? अच्छा, फुटरमध्ये कॉल टू ॲक्शन जसं की कॉन्टॅक्टस, ओके, वगैरे असं हा. एखादं बटन जर तुम्हाला टाकायचं असेल तर ते कसं टाकायचं ते तुम्हाला सांगतो. सी. आता बघा की इथं आता आपण टेस्टमध्ये, बरोबर, तर मला इथं बटन टाकायचं आहे. मी ब्राउज ऑल म्हणतो आधी आणि मी इथं सगळ्यात पहिल्यांदा CTA सर्च करतो किंवा CTA साठी काय आहे का, कॉल टू ॲक्शनसाठी काय आहे का, नाहीये. जर काही नसेल तर मी सिंपल आपलं बटन घेतो, बटन. ओके. बटन म्हणतो, बटनमध्ये म्हणतो मी कॉन्टॅक्टस. कॉन्टॅक्ट अस. ओके. आणि ह्याला मी इथं असं पब्लिश म्हणतो आणि एकदा जाऊन आपण चेक करूयात. हे बघा,
हे अशा पद्धतीचे सीटीएचं बटन जे आहे ते येतं इथे. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही याच्यावरती थोडासा टेक्स्ट वगैरे पण आधी टाकू शकता, की एखादी टेक्स्ट फील्ड टाकायची किंवा पॅराग्राफ त्याला आपण म्हणतो. एखादा पॅराग्राफ टाकायचा. ओके. आता ह्या तुम्हाला वरती हवाय, सो वरती घ्या कॉन्टॅक्टसच्या. काय केलं मी वरती घेण्यासाठी? सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप केलं. मला तसे कॉन्टॅक्टस वरती पाहिजे. सिम्पली मी कॉन्टॅक्टसचं बटन असं वरती ड्रॅग अँड ड्रॉप केलं. आता मला लोरेमवालं वरती पाहिजे. सिम्पली मी ते घेतलं आणि ड्रॅग अँड ड्रॉप वरती केलं आणि पब्लिश केलं. ओके. सो हे अशा पद्धतीनं तुम्ही सीटे सुद्धा फुटरमध्ये टाकू शकता. सर ते कॉन्टॅक्टचं बटन क्रिएट केलं आपण, हां, पण त्याला आपल्याला क्लिकेबल नाही बनवता येणार का? समजा आपण जर कॉन्टॅक्टसला क्लिक केलं, हां, तर हां. मग ते कुठेतरी रिडायरेक्ट करेल आपल्या, एक हो. ईमेलला करेल किंवा आपण लिंकसाठी कुठेतरी, हां, हां. किंवा येस. किंवा मग ईमेल ॲड्रेस आपण लिंकेबल नाही का देऊ शकत तिथं? येणार ना. लिंक सुद्धा येणार देता. एक मिनिट दाखवतो. कुठे दिलेलं आहे आपण ते लार्जमध्ये दिलेलं आहे का? हं. आता इथे बघा. आता ह्या कॉन्टॅक्टसला मला लिंक द्यायची. आता सध्याला माझ्याकडे कॉन्टॅक्टसचं पेज आहे का? ते वर्किंग आहे का नाही ते बघूयात आपण. कॉन्टॅक्टसचं पेज तर आहे. सी हे पेज आहे माझ्याकडे कॉन्टॅक्टस. सिम्पली मला हे कॉपी करायचं आहे. त्याचा URL आणि तो मला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर मला जेव्हा मी ह्या बटनावरती क्लिक करतो, हे बघा टेक्स्टवरती जेव्हा मी क्लिक करतोय, त्यावेळेस मला इथं लिंकचा ऑप्शन येतोय आणि लिंकच्या ऑप्शनमध्ये मला ते पेस्ट करायचं. ओके. आणि आता मी ह्याला पब्लिश बोललो. पब्लिश बोलल्यानंतर मी माझ्या पेजवरती गेलो. पेजवरती गेल्यानंतर रिफ्रेश केलं आणि इथे मी बटनावरती क्लिक केल्यानंतर ते कॉन्टॅक्टसच्या पेजवरती. क्लिअर आहे का? हॅलो. हां सर. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर पुढे काय आहे? हे झालं तुमचं विजेट. ओके. त्याच्यानंतर होम पेजची सेटिंग. आता होम पेजची सेटिंग म्हणजे काय? तुम्हाला होम पेजवरती काय पाहिजे? लेटेस्ट पोस्ट पाहिजे का एखादं स्टॅटिक पेज पाहिजे? आता होम पेज म्हणजे काय? तर इथे ज्यावेळेस मी NMD इंटरनेट स्टुडिओवरती क्लिक करतोय, तेव्हा ते आपलं होम पेज जे आहे ते ओपन होतंय. ओके. आता होम पेज ओपन होतंय, तर हे होम पेज मला काय सेट करायचं? मला दुसरं पेज होम पेज म्हणून सेट करायचंय का? जर तशी रिक्वायरमेंट असेल तर आपण ती कशी करायची? सपोज मला कॉन्टॅक्टसचं पेज ॲज अ होम पेज म्हणून सेट करायचं. सो मी काय करणार इथे? इथे मी सिम्पली म्हणणार की स्टॅटिक पेज आणि स्टॅटिक पेजमध्ये मी होम पेजचं पेज कॉन्टॅक्टस म्हणून सिलेक्ट करणार आणि पब्लिश करणार. ओके. आता तुम्ही जावा इथे, हो इथे क्लिक करा लोगोवरती, कॉन्टॅक्टसचं पेज ओपन होणार लोगोवरती. ठीक आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड.
ओके. सो कॉन्टॅक्ट असचं पेज जे आहे ते दिसेल तुम्हाला जेव्हा तुम्ही लोगोवरती क्लिक करणार आहे तेव्हा. ओके. आता मला ॲज इट इज चेंज परत ॲज इट इज पाहिजे. माझं लेटेस्ट पोस्टच ठेवा, मला दुसरं काही ठेवू नका, तर ते तुमचं तसं येऊन जाईल. सो होम पेजच्या सेटिंगमध्ये हे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर लास्टचा जो ऑप्शन आहे तो आहे ॲडिशनल सी एस एसचा. ॲडिशनल सी एस एस म्हणजे काय, तर सी एस एसचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला होता. काय आहे सी एस एसचा फुल फॉर्म? कॅस्केडिंग स्टाईल शीट. कॅस्कॅडिंग स्टाईल शीट म्हणजे काय, की तुम्हाला जर काही असे चेंजेस असतील, ते चेंजेस तुम्हाला करायचे असतील ह्याच्यामध्ये, तुमच्या त्या वेब पेजवरती तुम्हाला वेब पेजवरती काही चेंजेस करायचे असतील, बट ते चेंजेस तुमच्या साईटमध्ये नाहीये, साईटमध्ये ते फीचर नाहीये, तरी पण तुम्हाला ते करायचंय, तर ते कसं तुम्ही करणार? तर त्यासाठी तुम्हाला, जसं की मला हा बेस्ट ऑफरचा जो कलर आहे, हा मला बेस्ट ऑफरचा कलर जो आहे तो चेंज करायचा. ओके. सो तो चेंज करायचा असेल तर इथे तुम्ही एक्स्ट्राची सी एस एस जी आहे ती टाकू शकता. काय टाकायचं आता हे थोडंसं कोडिंगमध्ये जातं, याची तुम्हाला एवढी गरज लागत नाही. इथे नको, इथे नाही दाखवतो तुम्हाला मी, हा इथे दाखवतो म्हणजे समजेल. याची तुम्हाला एवढी गरज लागत नाही, बट तरी पण तुम्हाला मी हा चेंज दाखवतो. जसं की हे बघा, आता मला इथं काय करायचंय, की जे मी सिलेक्ट केलेलं आहे बेस्ट ऑफर, तिचं मला कोड, तिचे कलर चेंज करायचं. मी इथं प्लसवरती क्लिक केलं, त्याचा जो क्लास आय डी वगैरे जे आहे ते सिलेक्ट केलं, आणि इथं मी काय म्हणतो, फॉन्ट कलर किंवा कलर ओके. कॉपी रूल. आता हा झाला का, हा ब्लॅक झाला का, तर नाही झाला. मी तिथं एडिटरमध्ये फक्त चेक केलं ब्लॅक झालाय का, अजून हा नाही झालाय, बघा रेडच आहे. मी फक्त चेक केलं की तो ब्लॅक होतोय का, ती सीएसएस आणून मी इथं फक्त पेस्ट केली. ज्यावेळेस मी सीएसएस इथं पेस्ट करेन, पब्लिश करेन, आता मी पेज रिफ्रेश केल्यानंतर तो ब्लॅक होईल, बघा. ओके, झालं ब्लॅक. सो जे काम फीचर न होत नसेल तर ते काम तुम्ही सीएसएस न करू शकता. म्हणजे सर आता जे इन्स्पेक्ट करून तुम्ही कोड चेंज केला होता तिथे हा हा कन्सोलमध्ये, तर हा. तो कोड आपल्या इकडे चेंज केला तर तो रन करेल का, म्हणजे इकडे फाईलमध्ये पण? हो हो, हे बघा आता इथे काय केलं, मी राईट क्लिक केली, इन्स्पेक्ट केलं. इन्स्पेक्ट केल्यानंतर इथे कोड आला, बरोबर. आता मला हो. कोणता त्यातला सिलेक्ट करायचं, सपोज मला लेटेस्ट पोस्ट सिलेक्ट करायचं किंवा मला ही इमेज सिलेक्ट करायची विमानाची. सिम्पली ह्या ॲरोवरती क्लिक करा आणि इथे विमानावरती आहे. विमानावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार त्यावेळेस त्या विमानाचा कोड तुम्हाला इथं दिसतोय, सी इमेज, आणि ही इमेज वापरली ती विमानाची. मग तुम्ही जर ह्याचा क्लास आय डी सगळं सिलेक्ट करायचं असेल तर काय करणार, तुम्ही फक्त इथं प्लसवरती क्लिक करायचं. प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काय लिहायचं ती कोड लिहा, कॉपी करा, आणि ती कॉपी करून तुम्हाला इथं पेस्ट करायचं. ह्याच्या खाली आता येणार नेक्स्ट कोड, याच्या खाली येणार. इथे पेस्ट केला की तुमचा तो चेंज तिथं होऊन जाईल. हा, म्हणजे इकडे इन्स्पेक्टला आपण फक्त चेक करण्यासाठी यूज करू शकतो, हा ते कसं दिसतंय कसं नाही ते, हा पण हा. आपल्याला फाईलमध्ये चेंज हवा असेल तर मग इकडे करायला लागेल. येस येस येस, ऍक्च्युअल चेंज पाहिजे तुम्हाला, तर ऍक्च्युअल चेंज करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला, आपल्या बॅक एंडला, कॉपी करून इकडे फाईलमध्ये हा टाकायचं. हा तिथं करायचं. बट तुम्हाला फक्त चेंज बघायचं की आता मी इथं सपोज रेड कलर टाकला तर तो कसा दिसेल, तर तो चेंज तुम्ही ब्राउझरमध्ये तिथल्या तिथं करू शकता. तो ओके. ऍक्च्युअल मध्ये चेंज होणार नाही. ओके. ओके. आणि सर सी एस एस प्रॉपर्टी, जसं की आपण आता तिथं बटन्स बनवलेत काही किंवा काही आयकन्स आहेत, किंवा आणखी काही आहे पेजवर, तर आपण त्याच्यावर होवर केलं वगैरे काय, तर मग तिथं ॲनिमेशन येणं किंवा थोडंफार त्याचं आणखीन डार्क होणं, तर असं ते कुठून करता येईल आपलं? नाही कळलं काय म्हणताय तुम्ही?
म्हणजे आपली जी वेबसाईट आहे ना आता आपली एन-एम-डीची आपण जी बनवतोय ती, हा मग त्याच्यावर जे हे आहे बटन्स बनवलेत आपण वेगवेगळे. हा हा तर त्या बटन्सवर आपण होव्हर केलं म्हणजे होव्हर करतोय आपलं आपण त्याच्यावर, हा तर मग ते बटन्स थोडंसं मग डार्क होणं आपण ज्याच्यावर होव्हर केलं ते बटन्स थोडे डार्क होणं त्याची पण किंवा सीएसएस ते मिळते ना. त्याची मग पण ते आपल्या वर्डमध्ये काही असं जे आपण आता कोड केला तसं कोड करूनच करायला लागेल. आता केलं तिथून घेऊ शकतो किंवा तुम्हाला होवरची सिम्पली सीएसएस लिहायची. ओके, तर मी काय करणार इथं राईट लिंक होवर सीएसएस लिंक वरती किंवा त्या बटन वरती होवर केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं काम झालं पाहिजे. ही त्याची सीएसएस आली. ही ओके. कॉपी करायची आता इथं फक्त तुम्हाला तुमचा क्लास किंवा जे काही असेल आयडी किंवा क्लास किंवा टॅग तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. ते बाकीचं इथं येऊन जाईल मग असं. हा, म्हणजे इंटरॅक्शन चांगलं असावं युजरचं त्यासाठी जर आपण एखाद्या बटन्सवर क्लिक करतो त्याच्यावर होवर करतोय तर मग त्याचं थोडंसं अॅनिमेशन किंवा हे चेंज झालं पाहिजे ते हो करण्यासाठी. हो, तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. मग ते असं आपल्याला कोड लिहूनच करायला लागेल की ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे वर्डप्रेसचं काही? फीचर्स तुम्हाला जेवढे आता सपोज इथे लिमिटेड फीचर्स आहेत बघा. इथे आपल्या हम्म, ह्याच्यात लिमिटेड फीचर्स आहे, सगळे लिमिटेड फीचर्स. तर तुम्हाला काही एक्स्ट्राचं फीचर पाहिजे. सपोज तुम्हाला आता टायमर पाहिजे, मला एक काउंटडाऊनचा टायमर द्या. तर तो काय कोड करत बसायचं का त्याचं? कारण त्याचा कोड जास्त असेल ना. मग त्या त्या हो. केसमध्ये तुम्हाला काय करायचं, प्लगइन इन्स्टॉल करायचं आहे. एखादं टायमरचं प्लगइन, तुम्हाला सोशल मीडियाचे आयकन्स करायचे, तर त्याचं प्लगइन टाका. तुम्हाला स्लायडर हवा आहे, त्याचं प्लगइन टाका. तुम्हाला कलरचं पॅलेट पाहिजे, एखादं कलर थीम्स वगैरे चांगले चांगले कलर्स, त्याचं त्याचं प्लगइन टाकायचं. सो असे प्लगइन्स टाकून तुम्ही थोडेफारच फक्त कोडिंगमध्ये चेंजेस करायचे. बाकी सगळं 95% काम जे आहे ते ड्रॅग एंड ड्रॉपचं आहे. येतंय का लक्षात? हॅलो? हां सर. हां, चालेल. तर हा होता आपला कस्टमाइज सेक्शन. होम पेज सेटिंग, ॲडिशनल सी-एस-एस पर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. तुमचे काही डाऊट असतील तर डाऊट विचारा.